महानिष्ठा यात्रेअंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 2 दिवसाचा कोल्हापूर दौरा आजपासून सुरू होतोय। खरं तर आज दुपारी 3 वाजता गारगोटीमध्ये त्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतर कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटे येथे सायंकाळी 6 वाजता देखील त्यांची ही सभा आहे ती होणार आहे। या सगळ्या 2 दिवसाच्या दौऱ्याच्या निमित्तानं कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा ते घेणार आहेत। पदाधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांच्याकडून केला जाईल आणि त्यानंतर सभा देखील होणार आहेत। या सभेच्या माध्यमातून देखील आदित्य ठाकरे काय संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट असेल या सर्वांनीच या सगळ्या दोन्ही जागांवर दावा आहे तो केलेला आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे हा सगळा आपला दावा किंवा ठाकरे गटाचा दावा सोडणार का किंवा त्या संदर्भात काय नेमकं भाष्य करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय या सगळ्या सभेच्या पार्श्वभूमीवर मिरजकर तिकटी परिसर असेल त्याचबरोबर ज्या ठिकाणी या सगळ्या सभा होणार आहेत त्या ठिकाणी जय्यत तयारी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। मिरजकर तिकटी परिसरातली दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। भगवा ध्वज असतील त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एकूणच आपण बघतोय भगवमय वातावरण करायचा प्रयत्न या सगळ्या सभेच्या निमित्तानं ठाकरे गटाने केलेला आहे आणि त्यामुळं एकूणच ही 2 दिवसाचा हा जो काही दौरा आहे तो यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाने देखील कंबर कसल्याचं चित्र एकूणच कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।